हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी 10 ते 12 वर्षाच्या मुलीचे टॉप कटिंग कसं करायचं आणि स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा दाखवत आहे. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवत आहे. आता त्यासाठी मी असे 2 कपडे घेतलेले आहेत. म्हणजे एक अस्तरचा कपडा आणि एक ड्रेस शिवायचा म्हणजे टॉप शिवायचा. आता इथे मी दोन्ही कपडे 1-1 मीटरचे घेतले आहेत. तुम्ही अस्तर 1 मीटरपेक्षा कमीही घेऊ शकता, कारण वरच्या टॉपला फक्त अस्तर लावणार आहे त्यासाठी. आता इथं हा कपडा 4 फोल्डमध्ये असा गडी घालून घ्यायची त्याची. आता हा 4 फोल्डमध्ये मी घेत आहे आणि बंद बाजू आहे ती माझ्याकडे ठेवून घेतलेली आहे. आता मला जेवढा टॉपला भाग पाहिजे तेवढा मी अगोदर कट करून घेणार आहे साईडला. आता मला इथं 10 ते 12 वर्षाच्या मुलीसाठी वरच्या टॉपची उंची आहे ती तयार उंची मला 15 इंच पाहिजे. त्यासाठी मग मी 16 इंचवरती हे अशी एक मार्क करून घेऊन तो कपडा कट करून घेतला. आता इथं 1 मीटरमधून 2 भाग असे कट करून घेतलेत, बघू शकता. आता इथं हा जो कपडा आहे याचे मी फ्रिल बनवणार आहे. त्यासाठी पूर्ण कपड्याचा वापर केलेला आहे, बघू शकता तुम्ही. असे 2 भाग कट करून घेतले त्यामधून. आता याचं मी एकदा मेजरमेंट सांगते तुम्हाला. हा असा उंचीला 9 इंच आहे आणि असा रुंदीला हा पूर्ण राऊंडमध्ये 40 इंच आहे. म्हणजे डबल घेतला आहे मी कपडा हा असे फ्रिल घालायला. म्हणजे इथं आपला हा भागसुद्धा कट करून झालेला आहे. आता बॉडी पार्ट बघूया कशा प्रकारे कट करायचं. आता हा कपडा घेतलेला आहे 4 फोल्डमध्ये आणि याची उंची आहे ती 16 इंच घेतलेली आहे, कारण 15 इंच उंची तयार पाहिजे टॉपला त्यासाठी. आता इथं मी कपडा अगोदर सरळ भागामध्ये कट करून घेते. आता या प्रकारे कट करून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही हा अशा प्रकारे भाग तयार झालेला आहे. आता आपण 10 ते 12 वर्षाच्या मुलीचं मेजरमेंट बघतोय. त्यासाठी हा एवढा कपडा घेतलेला आहे आणि मी अगोदरच कपडा जेवढा मला उंचीला लागणार आहे तेवढा कट करून घेतलेला आहे. 16 इंच हा उंचीला कपडा घेतलेला आहे मी. त्यानंतर शोल्डर आहे हा 5.5 इंच घेतला आहे. जेवढा आपण शोल्डर घेतो तेवढाच आर्महोल सुद्धा घ्यायचा असतो. अर्धा इंच तुम्ही जास्त घेऊ शकता, पण जसं शोल्डर घेतो त्याच प्रकारे आर्महोल सुद्धा घ्यायचा असतो. आता मी शोल्डर सुद्धा 5.5 इंच घेतला आहे आणि आर्महोल सुद्धा 5.5 इंच घेतला आहे. आता यानंतर कपड्याची घडी ही छातीच्या मेजरमेंटनुसार घालावी लागते. आता मी जो छातीचा भाग घेतला आहे हा 32 छातीनुसार घेतला आहे. म्हणजे 32चा चौथा भाग हा 8 येतो. 8 नंतर मी 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतले आहे. त्यामुळे पूर्ण हा 9.5 इंचची मी घडी घालून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता इथं आर्महोल्समध्ये 1.5 इंच मी हा असा भाग घेत आहे बघा. वरून हा असा गोलाकार देऊन घ्यायचा. म्हणजे मी पूर्ण कपड्याची घडी ही 9.5 इंचीचा घालून घेतली आहे. आणि यानंतर काय करायचं, कमरेच्या बाजून थोडंसं एक अर्धा इंच हे अशा प्रकारे कट करून घ्यायचं वरच्या साईडला. हा असा शेप द्यायचा थोडासा, सेंटरमध्ये नाही, फक्त साईडला अर्धा इंच वर करून कट करून घ्यायचं. आणि कमरेच्या बाजूला मी 1 इंच अजून 1 इंच कमी सुद्धा करून घेतले आहे. हा असा शेप देऊन घ्यायचा बघा. आता यानंतर जो गळा घेत आहे तो मी 2.5 इंचवरती किंवा 2.25 इंचवरती तुम्ही घेऊ शकता. मी इथं 2.25 इंचवरती घेतलेला आहे. आता काय करायचं बघा, मी अगोदर अस्तरवरती कटिंग करून घेत आहे आणि नंतर मी तुम्हाला कशा प्रकारे गळा कट करून घेतला आहे ते दाखवते बघा. आता मी इथं अस्तरसुद्धा याच प्रकारे कट करून घेतलेला आहे, जसं की मी जो मेन कपडा कट करून घेतलेला आहे त्याच प्रकारे. आता इथं मी गळा तयारसुद्धा करून घेतले आहेत. कशा प्रकारे तयार करून घेतले ते मी दाखवते तुम्हाला.
आता हा भाग असा घेतलेला आहे। गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि गळ्याचा 4 इंच उंची घेतलेली आहे आणि त्याला मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे। म्हणजे हा मी समोरचा भाग करून घेतलेला आहे। उंचीला 4 इंच अशा प्रकारे तुम्ही पूर्ण गळा तयार करून घेऊ शकता। बघा, अगोदर फक्त मी अस्तरवरती आखून घेत आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला समजेल मी कशा प्रकारे गळा जोडत आहे ते। आता यानंतर पाठीमागचा भाग मी अशा प्रकारे कट करून घेतला आहे। रुंदीला 2.25 इंच आणि असा मी 3 इंच वरती थोडासा राऊंड शेप घेत आहे आणि खाली अजून 2 इंच वरती, कारण इथं मी नॉट लावणार आहे। कशा प्रकारे नॉट जोडणार आहे नक्की बघा। आता इथं सरळ बाजूवरती अस्तर ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची। आता दोन्ही भाग आपण तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही, पुढचा आणि पाठीमागचा सुद्धा। आता इथं आपण काय केलं, अगोदर 1 मीटर कपड्यापासून हे असे 2 भाग कट करून घेतले आणि फ्रिलसाठी 2 भाग कट करून ठेवले साईडला, म्हणजे त्या कपड्यामधून थोडा शिल्लक कपडा सुद्धा उरला नाही। मग गळा जोडण्यासाठी किंवा आपण हा ड्रेस आता शिवलेस ठेवणार आहे त्यासाठी हाताच्या बाजूला कपडा जोडण्यासाठी अजिबात कपडा नाही आहे। त्यासाठी काय करायचं बघा, पूर्ण राऊंड शेपला शिलाई मारून घ्यायची। आता इथं मी पूर्ण राऊंड शेपला शिलाई मारून घेतली आहे। कशा प्रकारे मारून घेतली आहे आता तुम्हाला परतल्यानंतर समजेल। आता गळा सुद्धा इथं कट करून घेत आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचं परतून घेण्यासाठी। जर तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही ही आयडिया करू शकता। बघा, आता पाठीमागच्या भागामध्ये मी अगोदर एक नॉट घातली आहे। दोन्ही कपड्याच्या सेंटरमध्ये मी अगोदर नॉट ठेवून घेतली या प्रकारे आणि इथं शिलाई मारून घेतली गळा जोडते वेळीच। त्यामुळे काय होतंय, परतल्या वेळी म्हणजे आपण जो भाग परततो तेव्हा नॉट ही बाहेरच्या साईडला येते। आता हा सुद्धा भाग मी कट करून घेत आहे, म्हणजे माझ्याकडे शिल्लक अजिबात कपडा नाही आहे। त्याच कपड्यामधून गळा आणि हाताचा बाजू सुद्धा मी या अशा प्रकारेच पूर्ण परतून घेत आहे। आता हा भाग असा परतून घ्यायचा बघा, म्हणजे पूर्ण मी कमरेचा भाग सोडला तर पूर्ण भागाला शिलाई मारून घेतलेली आहे आणि असे 2 भाग तयार झालेत, बघू शकता। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असे टक्स घालू शकता, नाही घातला तरी चालेल, मी घातलं नाही। आता इथं नॉट सुद्धा बघू शकता, मी गळा जॉईन करते वेळेस ही नॉट दोन्ही कपड्याच्या सेंटरमध्ये ठेवून जोडून घेतली होती। अशा प्रकारे पाठीमागचा आणि पुढचा सुद्धा दोन्ही भाग तयार करून घेतले आहेत, म्हणजे साईडला दोरा सुद्धा सुटायची शक्यता नसते आणि इंटरलॉक वगैरे मारायची काही गरज नाही। एकदम फिनिशिंग टॉप तयार होते बघा। आता हा सुरुवातीलाच आपण हा कपडा कट करून ठेवला होता, मी एका साईडने डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतली अगोदर। आता हा फ्रिल कसे जोडायचे बघा, आता इथं मी एक भाग घेतलेला आहे आणि त्या भागाच्या सेंटरमध्ये हा कपडा ठेवून घ्यायचा आणि असे फ्रिल तयार करून घ्यायचे। आता इथं मी कपड्याला फ्रिल सुद्धा या प्रकारे जोडून घेतले आहेत। आता इथं मी फ्रिल जोडते वेळी काय केलं, अगोदर फ्रिल तयार करून घेतले आणि अस्तरच्या बाजूला फक्त अस्तर थोडासा आतमध्ये फोल्ड करून अगोदर फ्रिल जोडून घेतले। त्याच्यानंतर मग मी वरच्या साईडला शिलाई मारून घेतली, त्यामुळे परफेक्ट झालेत बघा। आणि तुम्हाला इंटरलॉक वगैरे करायची गरज नाही या टॉपला, साईडला पूर्णपणे फिनिशिंग आहे। आता फक्त शोल्डर जॉईन करून घेणे आणि साईडला फिटिंग करून घेणे, ते सुद्धा मी इथं करून घेतले आहे, बघू शकता। आता इथं टॉप आपला तयार आहे। या प्रकारे 10 ते 12 वर्षाच्या मुलीचं टॉप तयार आहे। फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता, कुठेही गळापट्टी जोडला नाही किंवा हाताच्या बाजूला सुद्धा एक्स्ट्रा कपडा जोडला नाही। तुमच्याकडे जर कपडा कमी असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता, म्हणजे गळा जोडते वेळी अस्तरवरती शिलाई मारून घेऊन परतून घ्यायचं फक्त। आणि जर तुम्ही सिवलेस ड्रेस बनवत असाल तर या प्रकारे तुम्ही एक्स्ट्रा पट्टी सुद्धा तुम्हाला जोडायला लागत नाही बघा। या प्रकारे टॉप मी तयार केले आहे।
फक्त 1 मीटर कपड्यापासून हा असा मी टॉप तयार केला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.